माझी रिॲक्शन ड्रामा वाटते तुला? या मुलाने माझ्या सख्ख्या बहिणीला त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलंय. मग काय रिॲक्ट करायचं असतं मी अशा वेळी? काय ग? आणि तुला काहीच कळत नाहीये का? अशी कशी मूर्ख बावळट मुलगी आहेस तू? अक्कल काय गहाण टाकली होतीस का? अगं तो मुलगा काय वागतोय, त्याचे हेतू काय आहेत हे न कळण्या इतकी मूर्ख कशी आहेस तू सुष्मिता? तुला काय वाटतं ग? या मुलाचं प्रेम आहे तुझ्यावर? अगं वेळ पडली ना स्वतःच्या घरच्यांना विकून येईल हा माणूस. एक तर ना माझ्या नवऱ्याला काही बोलू नकोस तू, आणि मला सुद्धा. आता मारलंस ते ठीक आहे, पण इथून पुढे मला हात पण नाही लावायचा तू. हा? आणि मी पण आता राजवाड्यांची सून आहे है ना? माझाही कायदेशीर हक्क आहे माझाही या घरावर. हा? मी तुम्हाला दोघांनाही शेवटचं सांगते, डोकी ताळावर आणा आणि हा मूर्खपणा बंद करा. मूर्खपणा काय आहे वहिनी? आम्ही कायदेशीर लग्न केलंय आणि आता तू आम्हाला थांबवू शकत नाही. अंशुमन, अरे काय कुठे फेडणार आहेस ही पाप? अजून किती खालच्या थराला जाणार आहेस तू? किती जणींना फसवणार आहेस तू? अरे त्या चिंगीला फसवून झालं तुझं. एक मिनिट, फसवणूक तिने केली आहे माझी. लायकी तरी आहे का तिची? मिसेस राजवाडे बनायची स्वप्न बघतीये. डेस्परेट कुठली. हो, ती डेस्परेट मुलगी तुझ्या होणाऱ्या बाळाची आई आहे. तेवढा तरी विचार करायचास. तिच्याशी लग्न करणं ही तुझी जबाबदारी होती अंशुमन. अरे पण तिलाच माझ्याशी लग्न करायचं नसेल तर मी काय बसून राहू तसाच? काय? तिला का लग्न करायचं नसेल तुझ्याशी? मला माहित होतं तू असंच काहीतरी बोलणार. एक मिनिट. नाही दादा, कसलाच दबाव नाहीये माझ्यावर. ते मला ना पुढे खूप शिकायचंय, शिकून खूप मोठं व्हायचंय. हो दादा, लग्नानंतर पण मी शिकू शकते, माहितीये मला. दादा, ते मला ना अंशुमन साहेबांसोबत लग्न नाही करायचं. हो दादा, हा माझाच निर्णय. चिंगी, अगं काय बोललीस तू हे आणि का? वहिनी, मी हे माझ्या मनाने नाही बोलले. ते मला अंशुमन साहेबांनी सांगितलेलं असं बोलायला. मला तर माहित पण नव्हतं की हे त्यांनी रेकॉर्ड केलंय. हे मला म्हणाले होते की हे बाळाची जबाबदारी घेणार आहेत म्हणून मी हे सगळं बोलले. पण आता ते मला आणि माझ्या बाळाला लाथ मारतात. नाही,